यानंतर आता आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात। आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आता आपल्या सोबत आहेत। प्रदीप, एकूण 21 जागा आहे पुण्यातल्या सगळ्या जागा सुद्धा निर्णायक आहेत। अनेक मोठ्या लढतींचा सुद्धा त्यात समावेश आहे। थोड्याच वेळात मतमोजणीला देखील सुरुवात होईल। काय अपडेट्स? स्वरूप अगदी बरोबर आहे। खरं पुणे शहरामधल्या शहरी 8 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि एकूण पुणे जिल्ह्यातले 21 विधानसभा मतदारसंघ आपल्याला पाहायला मिळतात। मात्र पुणे शहरातले जे शहरी 8 विधानसभा मतदारसंघ आहेत त्याची मतमोजणी हे कोरेगाव पार्कमधल्या धान्य गोदाम या ठिकाणी पार पडते आणि आपण पाहतोय की पोलीस बंदोबस्तामध्ये जे मतमोजणी प्रतिनिधी आहेत त्यांना सध्या आत सोडण्याचं काम केलं जातं, कारण 8 वाजता बरोबर पोस्टल मतदानानं मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मात्र आपण पाहतोय की कडेकोट बंदोबस्तामध्ये ज्यांना पासेस दिलेले आहेत सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्याच मतमोजणी खरं तर प्रतिनिधीला आतमध्ये सोडलं जातं। पुणे शहरातल्या 8 विधानसभा मतदारसंघाचा विचार करता कसबा त्याचबरोबर पर्वती असेल आणि विशेष म्हणजे कोथरूडमध्ये सुद्धा एक हाय व्होल्टेज लढत आपल्याला पाहायला मिळते, कारण तिथं सुद्धा मंत्री राहिलेले चंद्रकांत पाटील हे शिवसेनेचे ठाकरे गटाचे उमेदवार असलेले चंद्रकांत मोकाटे यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवत आहेत। विशेष म्हणजे एका विधानसभा मतदारसंघ अतिशय चर्चेमध्ये राहिला तो म्हणजे पोरशेकार अपघात प्रकरणामुळे वडगाव शहरी मतदारसंघामध्ये सुनील टिंगरे विरुद्ध बापू पठारे अशी एक थेट लढत आपल्याला पाहायला मिळते। पुणे शहरातले 8 विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते विधानसभा मतदारसंघ आपल्या ताब्यामध्ये ठेवण्यासाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी एक जोरदार फाईट जी आहे ते आपल्याला पाहायला मिळाली। या मतदारसंघामध्ये नक्की काय होणार याचा फैसला जो आहे तो खरं तर 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे।